घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या हळद घेऊन सौमित्रकडे येते आणि सौमित्रला विचारते, कशी दिसतेय मी? 1 मिनिट म्हणते आणि सौमित्रच्या तोंडाला बांधलेला रुमाल सोडते. त्यावेळी सौमित्र म्हणतो, ऐश्वर्या सोड मला, हे तू जे करतेयस ते खूप चुकीचं करतेयस. दुसरीकडे शर्वरी आणि ऋषिकेश जानकीची वाट बघत उभारलेले असतात. ऋषिकेश जानकीला आवाज देऊन बोलवतो आणि निघायचं का म्हणतो. विक्रांत सायलीला अर्जुनबद्दल विचारत असतो, कारण अर्जुन विक्रांतचा मित्र असतो आणि त्या दोघांना बोलताना शर्वरी पाहते आणि शर्वरीला राग येतो आणि शर्वरी ऋषिकेश आणि जानकीला म्हणते की तुम्ही जा, मी थांबते. तर ऋषिकेश विचारतो, का ग, आता काय झालं तुला? तर शर्वरी म्हणते, माझं जरा डोकं जड झालंय आणि मला ॲसिडिटी सारखं वाटतं. शर्वरी रागातच विक्रांतकडे येते आणि विक्रांतच्या हाताला धरून त्याला आतमध्ये घेऊन जाते. ऋषिकेश म्हणतो, हिचं काही कळतच नाही. जानकी आणि ऋषिकेश हळद घेऊन निघतात. दुसरीकडे ऐश्वर्या सौमित्राला म्हणते, चूक बरोबर गोष्टी तू नाही सांगायच्या मला, आणि ते सगळं जाऊ दे, आज आपली हळद आहे, आपलं लग्न आहे. आणि म्हणते, तुझं स्माईल कुठं आहे? मला तुझ्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे, मला नाही आवडत असं तुला सॅड बघायला. आणि तुला माहिती आहे का सौमित्र, नवऱ्याची उष्टी हळद लावली जाते. आता ही हळद मी तुला लावणार आणि तुझी उष्टी हळद मला. ऐश्वर्या जबरदस्तीने सौमित्रला हळद लावते आणि त्याच्या गालाला लावलेली हळद स्वतःच्या गालाला लावून घेते. वाटीतील राहिलेली हळद सौमित्रच्या तोंडावर ओतत हसते आणि सगळी हळद त्याच्या तोंडावर पसरवून म्हणते, किती गोड दिसतोयस तू. आणि त्याला म्हणते, सौमित्र, आज आपली हळद झाली, उद्या मेहंदी आणि परवा आपलं लग्न, आणि सगळ्यांना एक मोठं सरप्राईज मिळणार. दुसरीकडे शर्वरी विक्रांतला म्हणते, छान होती ना ती दिसायला? तर विक्रांत म्हणतो, कोण? सायली? तर शर्वरी म्हणते, नाव, फोन नंबर सगळं 2 मिनिटात पाठ केलंस ना तू? तर विक्रांत म्हणतो, वेड लागलंय का तुला? अजून जर मी तुझ्यासोबत राहिलो ना तर मला पण वेड लागेल. आणि विक्रांत तिथून निघून जातो. निकिताला ती सांडलेली हळद दिसते आणि ती म्हणते की या हळदीला फॉलो केलं पाहिजे. जी हळद मगाशी ऐश्वर्या घेऊन गेली होती ही तीच हळद आहे आणि आता जानकी वहिनी पण येत असतील, मला त्यांना सांगावं लागेल. निकिता जायला निघते तर तिची मैत्रीण येऊन तिला बोलावून घरामध्ये नेते. जानकी आणि ऋषिकेश उष्टी हळद घेऊन सयाजी काकांच्या घरी येतात आणि जानकी म्हणते की यायला थोडासा उशीरच झाला. तर ऐश्वर्याची आई म्हणते की हो चालायचंच, कार्यक्रम म्हणल्यास थोडा उशीर होणारच. जानकी म्हणते, काकू ऐश्वर्या दिसत नाहीये. तर ऐश्वर्याची आई म्हणते की आहे ना, ती आतमध्ये आहे. जानकी ऐश्वर्याला बोलवायला सांगते. सयाजीराव ऋषिकेशला म्हणतात, जर आमच्या ऐश्वर्याने पुढाकार घेतला नसता तर आज जी परिस्थिती आहे ती राहिलीच नसती, सगळं अवघड होऊन बसलं असतं. ऋषिकेश म्हणतो, बरोबर आहे काका तुमचं, चूक आमच्या मुलाची आहे. ऐश्वर्याने हे सगळं मोठ्या मनाने केलं, हे मी एकदा नाही 100 वेळा म्हणायला पण तयार आहे. पण मला असं वाटतं की आता आपण आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करायला हवी. तर सयाजीराव म्हणतात की हो, ते तर मी कधीच केलंय. जानकी म्हणते, मीच जाऊन ऐश्वर्याला घेऊन येते, मी तिच्याशी बोलते. तेवढ्यात निकिता पुढे येते आणि म्हणते, वहिनी मी पण येते तुमच्यासोबत, आपण काढूया तिची समजूत. त्या दोघी मिळून ऐश्वर्याला आणण्यासाठी जातात. तेवढ्यात हळूच सयाजी काका बाजूला येण्यासाठी उठतात. तोपर्यंत ऋषिकेश त्यांना थांबवतो आणि विचारतो, सगळी तयारी झाली आहे ना? सयाजीराव म्हणतात, हो हो, सगळी जोरदार तयारी झाली आहे. तर ऋषिकेश म्हणतो, काय झालं, तुम्ही जरा काळजीत दिसताय. सयाजीराव म्हणतात, काही नाही, ऐश्वर्याचीच वाट बघतोय, आणि त्यांना बसायला सांगतात. मग दोघे बसून घेतात. दुसरीकडे ऐश्वर्या सौमित्रसोबतच असते आणि त्याला जबरदस्तीने स्माईल करायला सांगत असते. सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो, तू बळजबरीने माझ्याशी लग्न नाहीच करू शकत, आणि जरी केलंस तरी ते व्हॅलिड नसेल. ऐश्वर्या हसायला लागते आणि म्हणते, तुला वाटलं का मी विसरले की तू वकील आहेस ते? तू जरी वकील असलास तरी कायदा मला सुद्धा कळतो. तुमचे आमचे छोटे मोठे पाहुणे आणि CM पण येणार आहेत आपल्या लग्नाला, त्या सगळ्यांच्या समोर आपण लग्न करणार, मग ते लग्न कसं इनव्हॅलिड ठरेल? लग्नानंतर पळून जायचा विचार आहे का तुझा? लास्ट टाईम जेव्हा तू पळून गेला होतास ना तेव्हा नानांचा BP शूट झाला होता. तुला माहिती नाही का ही गोष्ट? पण मला तुझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी बरोबर माहिती असतात. आता मी रणदिवेंची सून होणार आहे ना. आणि सौमित्र, लास्ट टाईम जेव्हा तू पळून गेला होतास तेव्हा नानांचा फक्त BP शूट झाला होता. आता लग्नानंतर जर तू मला सोडून पळून गेलास तर नाना तर डायरेक्ट वरच. हे ऐकून सौमित्राला राग येतो आणि सौमित्र रागाने मोठ्याने ऐश्वर्या म्हणून ओरडतो. दुसरीकडे निकिता जानकीला घेऊन बाहेर येते आणि जानकी ती सांडलेली हळद पाहते
आणि म्हणते आणखी हळद पण सुरू नाही झाली तरी पण एवढी हळद सांडली आहे इथे तर. निकिता म्हणते हो तेच तर, आणि हळद सांडत सांडत कशी घराच्या मागच्या बाजूपर्यंत गेली आहे. निकिता जानकीला थोडंसं बाजूला घेऊन येते आणि तिला म्हणते की मला थोडंसं महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे. निकिता थोडीशी घाबरलेली असते. दुसरीकडे ऐश्वर्या सौमित्रचं तोंड दाबून त्याला म्हणत असते की तुझं लग्न माझ्याशीच होणार आहे. आपली हळद पण झाली आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे निकिता जानकीला म्हणते की वहिनी मला तुम्हाला ऐश्वर्याबद्दलच सांगायचं आहे. तर जानकी विचारते ऐश्वर्याबद्दल? तर निकिता म्हणते सौमित्र पळून गेल्याच्या नंतर ऐश्वर्या सारंगशी लग्न करते, याच्या मागचं कारण तुम्हाला काय वाटतंय? जानकी म्हणते की 2 कुटुंबातलं वैर मिटावं, सगळं व्यवस्थित व्हावं असंच ती म्हणाली. तर निकिता म्हणते ऐश्वर्यासारखी मुलगी तिचं मन एवढं मोठं करेल असं खरंच वाटतंय का तुम्हाला? जानकी विचारते तुला नेमकं काय म्हणायचंय? तू तर तिची मैत्रीण आहेस ना, मग तिच्याबद्दल असं का बोलतीयस? निकिता म्हणते वहिनी खरं तर मला तुमच्याशी सौमित्रबद्दल बोलायचंय. तर जानकी लगेच विचारते तुला माहिती आहे का ते कुठे आहेत ते मला सांग. तेवढ्यात तेथे ऐश्वर्या येते आणि निकिताला म्हणते निकिता एवढ्या कसल्या गप्पा मारतायत? तर निकिता म्हणते काही नाही अगं, इन जनरल बोलत होतो. तर ऐश्वर्या म्हणते नाही मी सौमित्रचं नाव ऐकलं म्हणून विचारलं. तर जानकी म्हणते की ती हीच सांगत होती की सौमित्र भाऊजी गेल्यापासून तू कसं सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलंस सारंग भाऊजींशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन. हो तर ऐश्वर्या म्हणते हो सौमित्र पळून गेला हे तिला आवडलं नाही, म्हणजे सौमित्र पळून गेल्याच्या नंतर मी सारंगबरोबर लग्न जुळवलं हे तिला फारसं आवडलं नाही. शेवटी काही पण झालं तरी ती माझी जवळची मैत्रीण आहे ना, एकदम खास. तिला अजूनही असंच वाटतं की मी सौमित्रला डिझर्व करते. तुम्हीच समजावा तिला, पण कधी कधी सिच्युएशननुसार डिसिजन्स घ्यावे लागतात. तर जानकी म्हणते हो बरोबर आहे तुझं ऐश्वर्या, पण लग्नाच्या बाबतीत खरं तर माणसाने तडजोड करूच नये. तू आत्ताही मत बदलू शकतेस. तुझी इच्छा नसेल तर हे लग्न नको करूस, मी सपोर्ट करेन तुला. तर ऐश्वर्या म्हणते नाही वहिनी तुम्ही हिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष नका देऊ. या लग्नामुळे खरंच मी खूप खुश आहे, आणि तसं पण हा डिसिजन तर माझाच आहे ना, आणि माझ्यावर कुणाचीही कसलीच जबरदस्ती नाहीये, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ऐश्वर्याची आई त्यांना बाहेर येऊन बोलावते आणि आतमध्ये यायला सांगते. ऐश्वर्या म्हणते चला ना आतमध्ये, आज माझी हळद आहे. तर जानकी म्हणते आज हळद आहे ना तुझी, मग अजून हळद तर सुरू पण नाही झाली तरी पण तुझ्या गालाला हळद कसं काय लागली आहे? तर ऐश्वर्या म्हणते आईने पण घरात हळद बनवली होती तर मी ती मला थोडीशी लावून बघितली, ॲलर्जी तर होणार नाही ना ते. तर जानकी म्हणते ठीक आहे काही हरकत नाही. सारंग भाऊजींची उष्टी हळद आणली आहे ती लावायला हवी. आणि ऐश्वर्या निकिताच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन जाते आणि लगेच जानकी पण आतमध्ये येते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की जानकी ऋषिकेशला सांगते मला अवंतिकाने सांगितलंय की सौमित्रला किडनॅप केलंय आणि याच्या मागे नक्कीच सयाजीरावांचा हात असेल. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.